अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे हद्दीत मौजे तडवळ येथून दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी 10:30च्या सुमारास ओंकार शुगर फॅक्टरी तडवळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथून 2 अनोळखी आरोपी यांनी आपापसात संगनमत करून गाडीची बनावट कागदपत्रे बनवून गाडीला खोटा आरटीओ क्रमांक लावून खोटा फास्टॅग लावून फसवणूक करण्याच्या उद्देशाने गाडी फिर्यादीच्या ओळखीचे वाहतूक करणारे विशाल यादव यांची असल्याचे भासवून फिर्यादीचा विश्वास संपादन करून साखर व वाहतुकीसाठी पैसे असे एकूण 18,47,200 रुपयांचा मुद्देमाल घेऊन फसवणूक करून अपहार केला आहे म्हणून दिलेल्या तक्रारीवरून अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 336(1), 2, 338, 316, 2, 318, 4, 319, 3.5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी यांनी सर्वप्रथम ब्लॅक बक ट्रान्सपोर्ट ॲपच्या मदतीने फिर्यादीचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून फिर्यादीशी संपर्क केला। त्यानंतर उत्तर प्रदेश लाईनचे काही भाडे आहे का याबाबत विचारणा केली। फिर्यादी यांनी त्यांना तडवळ येथील ओंकार शुगर फॅक्टरी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथून साखर घेऊन ती बाराबंकी उत्तर प्रदेश येथील बिस्किट कंपनीमध्ये पाठवायची असल्याचे सांगितले। त्याप्रमाणे आरोपी यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना गाडीची कागदपत्रे पाठवून दिली। फिर्यादी यांनी त्यांना गाडी ओंकार शुगर फॅक्टरी तडवळ येथे पाठवण्यास सांगितली। त्यानंतर फिर्यादी यांच्याकडून डिझेल करता, गाडी दुरुस्ती करता आणि खर्चाकरता अशी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादीकडून पैसे घेतले। आरोपी यांनी फिर्यादी यांच्याशी महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत संपर्क ठेवला। त्यानंतर फिर्यादी यांच्याशी संपर्क केला नाही, मोबाईल बंद केला। त्यानंतर फिर्यादी यांना त्यांना दिलेल्या गाडी नंबरवरून माहिती घेऊन गाडी मालकांकडे गेले तर ती गाडी गुन्ह्याच्या वेळेस बनारस या ठिकाणी होती। फिर्यादी यांना लक्षात आले की आरोपी यांनी आपणाला दिलेली कागदपत्रे, गाडीचा नंबर हे सर्व खोटे आहे। यावेळी फिर्यादीने अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली। अक्कलकोट पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाल्यानंतर प्राप्त तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी यांचे लोकेशन आणि ठिकाण हे उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर शहरातील असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले। सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बघे, पोलीस हवालदार दासरे, पोलीस नाईक राठोड, पोलीस नाईक मुल्ला हे कानपूर येथे गेले। तांत्रिक माहितीच्या आधारावर कानपूर शहर येथे संशयित इसमांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याच इसमांचे सिम कार्ड हे चोरीचे आहे हे लक्षात आले। त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता इतर आरोपींची नावे सांगितली। त्याप्रमाणे इतर आरोपी अभिषेक श्रवण पांडे, उपेंद्र सिंग, रवींद्र सिंग भदौरिया, अरविंद कुमार, भगवानदास गुप्ता असे एकूण 4 आरोपी यांना अटक करून गुन्हा उघड करून गुन्ह्यातील साखरेची 50 किलो वजनाची 833 गोणी साखर, गुन्ह्यात वापरलेले वाहन असा अंदाजे 24 लाख रुपये किमतीचा टाटा ट्रक असे जप्त करण्यात आले। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने नागरिकांना आणि ट्रान्सपोर्ट धारकांना आवाहन करण्यात येते की कोणाचा मोबाईल चोरी अगर हरवल्यास तात्काळ सिम कार्ड बंद करण्यात यावे। अशा सिमचा मोबाईलचा वापर करून अशा प्रकारचे गुन्हे केले जातात। ही कारवाई अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, प्रीतम यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक विलास यामावार, उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश चिलावार, पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, हवालदार दासरे, नाईक जगदीश राठोड, सिकंदर मुल्ला, पोलीस शिपाई गजानन शिंदे, मळसिद्ध कोळी यांनी पार पाडली। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।